साताऱ्यातील वाईमधील ही नदी आपण पाहतो आहोत। वाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि यामुळे या नदीनं सध्या रौद्र रूप धारण केलेलं आहे। नदीमधील हे मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। त्याचबरोबर अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। नदीकाठावर जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानातील साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साताऱ्याच्या वाईमधील हे दृश्य आपण पाहतोय। वाईमधील जो रस्ता आहे तो रस्त्याला या पाणी लागलेलं आहे आणि या पाण्यातूनच सध्या नागरिक वाट काढतायत। कृष्णा नदी पात्रामधील महागणपती मंदिरामध्ये देखील आता पाणी शिरलंय। साताऱ्याच्या वाईमधील महागणपतीचं हे मंदिर, या मंदिरामध्ये देखील आता पाणी शिरलेलं आहे। त्याचबरोबर जी इतर छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली बुडाली आहेत। साताऱ्यातील वाईमधील कृष्णा नदीचं हे पात्र आपण पाहतोय। विस्तीर्ण असं हे पात्र, मात्र प्रचंड प्रमाणात सध्या पाणी आहे। हे पाणी या रस्त्याला लागलेलं आहे। पाऊस जर असाच सुरू राहिला तर मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीमधील मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे। महागणपतीचं मंदिर आपण पाहतो आहोत। या मंदिरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर या महागणपतीच्या मंदिराच्या मागे जी छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत आहे। धोमधरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि कृष्णा नदीचं हे विस्तीर्ण पात्र आपण पाहतोय। कृष्णा नदी सध्या इशारा पातळीवरून वाहते आहे। वाईमधील या रस्त्याला या नदीचं पाणी लागलेलं आहे। त्यामुळे सातत्यानं पाऊस बरसतोय आणि हा पाऊस असाच कायम राहिला तर मात्र हे पाणी नदीचं पात्र सोडून नदीकाठच्या दुकानांमध्ये त्याचबरोबर रहिवासी घरांमध्ये देखील शिरण्याची भीती व्यक्त केली जाते। महागणपतीचं हे मंदिर आपण पाहतोय। महागणपती मंदिरामध्ये अर्ध्या अधिक प्रमाणामध्ये हे मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं आहे। तर या महागणपती मंदिराच्या मागे जी छोटी मंदिरं आहेत ती देखील साताऱ्याच्या कृष्णा नदीच्या पात्राचं हे चित्र आपण पाहतो आहोत। कृष्णा नदी पात्रामध्ये 8700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग धोम धरणामधून करण्यात येतोय। गणपती मूर्तीच्या पायाला देखील आता पाणी लागलेलं आहे। महागणपती मंदिरातील हे दृश्य आपण पाहतोय। जी गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पायाला हे पाणी लागलेलं आहे। तर मागच्या बाजूला जी मंदिरं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। धोमधरण पाणलोट क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। वाईमधील कृष्णा नदीचं हे चित्र सध्या आपण पाहतोय। तर महागणपती मंदिरातील गणेश सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार असा पाऊस सुरू असल्यामुळे घाटमाथ्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर सध्या मी वाईच्या गणपती मंदिर परिसरात आहे आणि या ठिकाणी धोम धरणाचं जे पाणी आहे ते कृष्णा नदीमध्ये आल्यामुळं या कृष्णा नदीचं पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर महागणपती मंदिर देखील मंदिराला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर 8700 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये केला जात आहे। त्यामुळं महागणपतीच्या मंदिराच्या जवळपास पायाला हे मंदिरामध्ये पायाला हे पाणी जे आहे ते लागलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर या ठिकाणी कृष्णा नदीवर जे छोटे पूल आहेत ह्या छोट्या पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। यामध्ये चिंदवली असेल, खडकी, मर्डे या गावचे पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं प्रशासनानं नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर हा महागणपती मंदिरालगतचा हा जो पूल आहे या पुलाच्या अगदी वर पाणी टेकलेलं पाहायला मिळत आहे। जर पावसाचं प्रमाण जर वाढलं तर या पुलावरूनही हे पाणी जाऊ शकतं असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। सध्या तरी या ठिकाणी या पुलावरून वाहतूक जी आहे ती सुरू आहे। वरील भागामध्ये आता धरण प्रशासनाकडून सांगण्यात येतं की पावसाचा जोर काहीसा थोडा कमी झालेला आहे। त्यामुळं
सध्या तरी हे पाणी पातळी जी आहे ती